इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये 1ली ते 10वी असंच पास केलं जातं, जेणेकरून ॲटलीस्ट 10वीपर्यंत तर लोकांचं शिक्षण कंप्लीट होईल. पण त्यानंतर पण 10वी, 11वी, 12वी आता तर लोकांना सामान्य ज्ञान करून बऱ्याचशा गोष्टी सिंपल करून टाकल्या ते आणि एवढं करून सकट लोकं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत आहेत. का तर ॲडव्हान्स नॉलेज घेऊन एका चांगल्या पद्धतीचं जॉब लागावं, चांगल्या पद्धतीचं आयुष्य घडावं शिक्षणातून. पण आज 2026 आणि पाठीमागल्या काही वर्षापासून आलेला स्टॅग्नंट पिरियड जो एक इंडस्ट्रीमध्ये आला आहे, फक्त मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये नाही, आय टी इंडस्ट्री असू दे, आय टी इंडस्ट्रीमध्ये पण स्टॅग्नंट पिरियड आहे, ज्यामध्ये फ्रेशर्सना जॉब अवेलेबल नाही आहेत. जर कॉलेज लेवलचा विचार केला तर सगळ्यात मेजर डिफरन्स म्हणजे मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल असेल किंवा कोणतीही ब्रँच असेल, आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं आय टीची ब्रँच म्हणजे कॉम्प्युटर असेल किंवा आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, त्यामध्ये शिकवले जाणारे सब्जेक्ट हे इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट केले जातात का? जर याचा जर विचार केला तर आपल्या मेकॅनिकलमध्ये शिकवणारे बरेचसे सब्जेक्ट असे ॲडव्हान्स लेवलचे सब्जेक्टच नाही आहेत, ज्यामुळं तयार होणारा इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनियर असेल, तो वर्ल्ड सोबत कम्पीट करण्यासाठी रेडी होऊ शकत नाही. आणि त्याच्या जर उलट जर तुम्ही बघितलात, आय टी असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स असेल, इकडे जे शिकवलं जाणारे जावा असेल, पायथॉन असेल, सी असेल, CPP असेल, बऱ्याचशा ज्या लँग्वेज आहेत ज्या कॉलेजमध्येच शिकवल्या जातात, त्याच गोष्टी इंडस्ट्री लेवलला अप्लाय केल्या जातात. बऱ्याच कंपनी त्याच्यावरतीच काम करतात आणि त्याच्यामुळं जो इंजिनियर कॉलेजमध्ये शिकवला जातो, तयार होतोय, तोच इंजिनियर त्याचा ॲडव्हान्स नॉलेज घेऊन तो पुढं जातोय, तो पुढं निघून जातोय. दुसऱ्या बाजूला मेकॅनिकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर हे बरेच लोक हे पाठीमाग पडतात आणि यामुळं दोन्हीही इंडस्ट्रीमध्ये डिफरन्स निर्माण होतो. आणि त्याचबरोबर बऱ्याच अशा कोर इंडस्ट्री आहेत जी की सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, त्यासारख्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आता जॉब भेटणं हे अवघड होऊन बसले. आणि याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे एज्युकेशन सिस्टममध्ये नसलेले ॲडव्हान्स सब्जेक्ट. ह्याला बऱ्यापैकी कारणीभूत आहेत ते म्हणजे आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजवरती जे गोष्टी कव्हर केल्या जातात कम्प्लिटली 4 वर्षाच्या पिरियडमध्ये, बराचसा सिलेबस जो कव्हर केला जातो 4 वर्षाच्या पिरियडमध्ये, हा सिलेबस डिफाईन करताना बऱ्याच गोष्टी कन्सिडर केल्या जातात की तो विद्यार्थी, तो स्टुडंट फर्स्ट इयर ते सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर पर्यंत इंजिनिअरिंगच्या मेंटॅलिटीतून, इंजिनिअरिंगच्या सिलेबसमधून तो कम्प्लिटली इंजिनियर होऊन बाहेर पडला पाहिजे. हा सिलेबस डिफाईन करताना प्रत्येक गोष्ट विचार करून बनवली जाते. पण जो सिलेबस 15 ते 20 वर्षांपूर्वी चालत आलेला होता, तोच सिलेबस अजूनही त्याच पद्धतीने शिकवला जातोय, त्यामध्ये कोणताही बदल घडवण्यात येत नाहीये. त्याच्यामुळं हा स्टॅग्नंट पिरियड जो आलेला आहे बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये, तो आलेला आहे कॉलेजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या, या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या या सिलेबसमुळं आणि न शिकवल्या जाणाऱ्या ॲडव्हान्स सिस्टीममुळं. करंटली इंडस्ट्री 4.0 वरती चालू आहे इंडियामध्ये. जर तुम्ही इंटरनॅशनल लेवलच्या जर गोष्टी माहिती करून घेत असाल तर तुमच्या लक्षात येईल की UK, USA या मार्केटमध्ये इंडस्ट्री 5.0 म्हणजे ॲटोमेशन इंडस्ट्री ऑलमोस्ट चालू झालेली आहे तिकडं. पण इंडियन इंडस्ट्री अजूनही 4.0 आणि 5.0 इमर्जिंगमध्ये आहे. याचा आता डिफरन्स काय आहे इंडस्ट्री 4.0 आणि 5.0? आता इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय पहिला समजावून घेतो. हा पिरियड जो चालू झालेला आहे इंडस्ट्री 4.0 तो झालेला 2011 ते 2026 हा पिरियड आहे 4.0चा. पण अजून 2026 संपायला आलं तरीही अजून इंडस्ट्री 5.0च्या लागणाऱ्या गोष्टी अजूनही एज्युकेशन सिस्टममध्ये इम्प्लिमेंट केलेल्या नाही आहेत, ज्या की सिलेबसमध्ये लॅबोरेटरीज असतील किंवा प्रॅक्टिकल असतील त्या कॉलेजमध्ये कुठेही अवेलेबल नाही आहेत. याच्या उलट इंडस्ट्री 5.0 जो की UK, USA मध्ये ऑलरेडी चालू झालेला इंडस्ट्री 5.0 म्हणजे ज्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन हे त्यांच्या इंडस्ट्रीतनी होतं. अमेरिका असू दे, UK असू दे किंवा ऑस्ट्रेलिया असू दे किंवा कोणताही युरोपातले देश असू दे, त्यांची इंडस्ट्री आज 5.0 वरती चालते. म्हणजे याचा अर्थ काय, जे त्यांच्या एज्युकेशन सिस्टममध्ये जे शिकवलं जातं त्याच ॲडव्हान्स गोष्टींचा यूज करून त्यांची इंडस्ट्री म्हणजे सगळा त्यांचा कारभार व्यवहार असतील किंवा तिथं होणारे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, IT सेक्टर असेल, हे 5.0 वरती चालतं. आणि त्याच्यामुळंच तुम्ही बघाल की इंडियन गाड्या आणि UK, USA बेस्ड गाड्या यांच्यामध्ये बराच डिफरन्स असतो. त्यांच्या स्पोर्ट्स कार एवढ्या सुपरफास्ट असतात,
ॲडव्हान्स सिस्टम फंक्शनॅलिटी देऊन बनवलेल्या असतात. तर इंडियन मार्केटच्या बेसिसवरती म्हणजे इंडस्ट्री 4.0च्या नियमानुसार, गव्हर्नमेंटच्या रूलनुसार आणि इंडस्ट्री 4.0मध्ये ज्या पद्धतीनं गोष्टी शिकवल्या जातात त्याच पद्धतीनं त्या गोष्टी यूज केल्या जातात. आणि याचा इनडायरेक्टली फरक पडतोय तो म्हणजे इंडियन मार्केटमध्ये आता याचा फरक पडतो. कारण की ज्या गोष्टी आपण ॲडव्हान्स गोष्टी शिकवू शकत नाहीये त्या ॲडव्हान्स गोष्टी इम्प्लिमेंटही करू शकत नाहीये. आणि ज्या गोष्टी ॲडव्हान्स आपण इम्प्लिमेंट करू शकत नाही त्या पद्धतीचं प्रोडक्ट आपण डेव्हलपच करू शकत नाहीये आणि ते वर्ल्डसाठी आपण रेडीच करू शकत नाहीये. आणि ज्या गोष्टी आपण इंडियन मार्केटमध्ये उतरवतो त्या गोष्टी आपण इंटरनॅशनल मार्केटला उतरू शकत नाही. आणि त्यामुळं इंडियन प्रोडक्ट हे इंटरनॅशनल लेवलला सपोर्ट करत नाहीत. आणि बरेचसे देश हे इंडियन गाड्या असतील किंवा इंडियन प्रोडक्ट असतील याची मागणी कधीही करत नाहीत. याचा इनडायरेक्टली इफेक्ट होतो इंडियन गव्हर्नमेंटवरती, इंडियन इकॉनॉमीवरती. आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट बनलेला आहे तो म्हणजे आहे इंडस्ट्री 4.0. आणि जो इंडस्ट्री 4.0 शिकवलं कुठं जातं, कॉलेजमध्ये. म्हणजेच त्याचा सगळा इनडायरेक्टली अर्थ येतो तो की जो न चेंज झालेला सिलॅबस आणि न शिकवल्या जाणाऱ्या ॲडव्हान्स गोष्टी कॉलेजमध्ये, त्याच्यामुळं इनडायरेक्टली सगळ्या सिस्टममध्ये इनडायरेक्टली इंडियन गव्हर्नमेंटवरती, इकॉनॉमीवरती आणि प्रत्येकावरती याचा फरक पडतोय. आणि याच्या उलट जर तुम्ही IT इंडस्ट्री घेतला, IT इंडस्ट्री आता UK, USA, युरोप असेल किंवा कोणताही देश असेल तर IT इंडस्ट्री त्यांची 5.0 वरती चालू आहे. पण भारतामध्ये अजून ही इंडस्ट्री 4.0 आहे. पण जर तुम्ही विचार केला की या जगाला संपूर्ण सपोर्ट करणारे IT इंडस्ट्री इंजिनियर्स हे फक्त इंडियामधून मॅक्झिमम तयार होतात आणि त्यांना सपोर्ट करतात. आणि त्यामुळं इंडियन इकॉनॉमी जी IT सेक्टरवरती डिपेंड आहे त्यामुळे IT सेक्टर एवढं बूम झालेलं दिसतंय. पण आत्ताच्या कंडिशनला फ्रेशर्सना जॉब अवेलेबल नाही आहेत. जर कॉलेज लेवलचा विचार केला तर सगळ्यात मेजर डिफरन्स म्हणजे मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल असेल किंवा कोणतीही ब्रँच असेल. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं आयटीची ब्रँच म्हणजे कॉम्प्युटर असेल किंवा IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल त्यामध्ये शिकवले जाणारे सब्जेक्ट हे इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट केले जातात का? जर याचा जर विचार केला तर आपल्या मेकॅनिकलमध्ये शिकवणारे बरेचसे सब्जेक्ट असे ॲडव्हान्स लेवलचे सब्जेक्टच नाही आहेत. ज्यामुळं तयार होणारा इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनियर असेल, तो वर्ल्ड सोबत कम्पीट करण्यासाठी रेडी होऊ शकत नाही. आणि त्याच्या जर उलट जर तुम्ही बघितलात IT असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स असेल इकडे जे शिकवलं जाणारे जावा असेल, पायथॉन असेल, C असेल, CPP असेल, बऱ्याचशा ज्या लँग्वेज आहेत ज्या कॉलेजमध्येच शिकवल्या जातात त्याच गोष्टी इंडस्ट्री लेवलला अप्लाय केल्या जातात. बऱ्याच कंपनी त्याच्यावरतीच काम करतात. आणि त्याच्यामुळं जो इंजिनियर कॉलेजमध्ये शिकवला जातो, तयार होतोय, तोच इंजिनियर त्याचा ॲडव्हान्स नॉलेज घेऊन तो पुढं जातोय, तो पुढं निघून जातोय. दुसऱ्या बाजूला मेकॅनिकल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर हे बरेच लोक हे पाठीमाग पडतात. आणि यामुळं दोन्हीही इंडस्ट्रीमध्ये डिफरन्स निर्माण होतो. आणि याच्यामुळं इंडियन इकॉनॉमी जसं की आपण म्हणतोय इंडियन इंडस्ट्री अजूनही पाठीमागल्या 20 वर्षानंतरही अजूनही आपण डेव्हलप्ड कंट्री म्हणत नाही कधीही. कारण त्याला आपण डेव्हलपमेंट कंट्री असं म्हणतो. कारण याचं हेच आहे की अजूनही इंडियन इंडस्ट्री ही स्टेबल नाही आहे. येणाऱ्या काळात कॉलेजमध्ये जर ॲडव्हान्स लेवलचं सिस्टम आणि सिलॅबस प्रॅक्टिकल असतील जे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न जर केला नाही तर त्याचा इनडायरेक्टली परिणाम हा खरंच वाईट होणार आहे. येणाऱ्या मार्केटवरती, इंडस्ट्रीवरती येणाऱ्या 5.0 इमर्जिंग, आपण जो इमर्जिंग म्हणतोय आपण ऑलरेडी 5.0च्या पाठीमागच आहे जो की युरोपात ऑलरेडी चालू झालेला आहे. आणि 5.0 इमर्जिंगसाठी जो आपण कन्सिडरेशन करतोय की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकणं आणि त्या इम्प्लिमेंट करणं ते अजूनही शिकवल्या जात नाही आहेत. आणि याचा सगळा ब्लेम जातोय तो एज्युकेशन सिस्टमवरती जातोय.